आम्ही जो पहिला प्लॉट आहे तो पूर्ण रासायनिक केलता. बर त्याला सगळ्या म्हणजे पहिला डोस आणि 2 डोस केलेले आहेत त्याला मी. बर आणि हा जो प्लॉट आहे हा एक सोमनाथ बेळगे साहेब जे आहेत ह्यांच्या म्हणण्यानुसार केला आणि अगदी कमी खतात केला. बर त्याचा रिझल्ट असा आला की त्याला जो खर्च झालेला आणि हा जो खर्च आहे हा 50% कमी खर्चात ह्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. बर आणि त्या मार्गदर्शनानुसार गेलो तर आज अशी परिस्थिती आहे की त्या प्लॉटपेक्षा ह्या कांद्याची साईज चांगली आलेली आहे. ह्याच्यामध्ये एकसारखा आकार आहे, ह्याच्यामध्ये कांद्याला गोलाई आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फाकडीचा प्रकार 1% म्हणजे कमीच आहे. असं म्हणजे काय एवढं नाही आहे ह्याच्यामध्ये आणि कुठल्या प्रकारचे सडबीड काही झालेली नाही ह्याच्यामध्ये. जिओ गेलचं जे 35 लिटरचं कॅन्ड येतं बर ते आपण सोडलेलं आहे प्रति एकरी 1 कॅन्ड 35 लिटरचं. तुम्हाला बदल काय जाणवलं सर? जमिनीचा कडकपणा जो होता बर तो जवळजवळ नाहीसा झालेला आहे. जमीन पूर्णपणे भुसभुशीत आहे आणि असं आता तुम्ही जर कांद्याला जर बघितलं असं जर उपटला तर सहजच हातात येतो. बर असं काय एकदम त्याला काय करावं लागत नाही, एकदम सरळ सरळ एकदम भुसभुशीतपणा आलेला आहे. कल्ल्या कांदा उपटताना जो काय त्रास झाला बर तो ह्याच्यात काय असं होईल असं वाटत नाही. आता तुम्ही जर गेलं बघितलं तर सहजासहजी हातात येते, असं काय सहज सहज उपटाला जातो कांदा. त्याच्यामध्ये असं काय ही करावं लागत नाही, काय नाही काय नाही. हातला वस्तू काढला नाही. आणि जमीन जर बघताल तर पूर्णपणे एकदम मऊ अशी जमीन झालेली आहे. स्लरीमुळं अतिशय कमी खर्चात हे झालेलं आहे आणि सगळ्यांनी स्लरी वापरावी, स्लरीचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं जैविक करता येईल तेवढं करावं असं मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो.